आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत असेल. सेमीफायनल मॅचला झाली सुरुवात. पहिला बॉल ड्राईव्ह केला, बिटवीन द गॅप चाललाय, खेळाडू धावतोय बॉलच्या पाठीमागे, बॉलला नाही रोखू शकणार. मकरंद पाटील यांच्या बॅट मधून आलाय दर्जेदार चौकार पहिल्या बॉलवरती आक्रमण. सलामी जोडी सध्या तर आपण मैदान दरम्यान बघतो. एका साईडला मकरंद पाटील आणि दुसऱ्या साईडला प्रणय म्हात्रे. यावेळी सेन्सिबल क्रिकेट जंटलमॅन पुश आपण करताना बघितलंय. मकरंद पाटील यांना त्यांची खासियत आहे, एक मोठा स्ट्रोक आल्याच्या नंतर त्यांनी देखील सिंगल धाव घेतली गेली आहे. सुमित तळेकर बॅक टू बॅक 2 विकेट जर घेत आहेत तर परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आणि हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचा पुरस्कार. सुमित तळेकर, सुमितचा बॉल वेगवान पद्धतीचा राईट ऑन द टार्गेट, ज्याला म्हटलं जातंय परफेक्ट यॉर्कर. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल जर हाताळले तर सुमित तळेकर याच्याकरता देखील 1000 रुपयाचा पुरस्कार A1 जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून दिला जाईल. गांजा ग्रुप यांच्या माध्यमातून मकरंद पाटील यांच्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चला ऑल सेट ऑल गो. आगरी प्रीमियर लीग सीझन 3 सेमीफायनल स्टार्ट. हवे चेंडू खेळण्या क्षेत्ररक्षक नाहीये, थोडंसं दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न. लांब राहिले भावा, इतक्या लांब नाही राहायचं भाई. डरना नाहीये. सेमीफायनल खेळतात तुम्ही, घाबरू नका. जर थोडेसे भाई डर असेल तर बाकी टाळ्या वाजवा, त्याचा उत्साह वाढवा. थोड़ा माउंटेन ड्यू गया, डर के आगे जीत है. दुनिया की यही रीत है, दुनिया वेगली है. किसी को पानी लाने जाओ ना, पानी लेने भेजो तो पहले अपने लिए पीता है, या हर कोई अपने लिए जीता है. त्याच्यामुळे प्रत्येक जण आपल्यासाठी जगतो. धावा धापलकावरती 7 निश्चित स्वरूपामध्ये. आणि बघा, आयुष्याच्या पट्टावरती मित्रांनो असंच जगायचं. सर्वांच्या मनावरती तुम्हाला देखील अधिराज्य करायचं असेल तर चांगली वागणूक तुमची असणं महत्वाचं आहे. ओव्हरचा पडेल बॉल. यावेळेस टप्पा चांगल्या पाठीमागेतून खेचला गेला, स्वतःच्या दिशेने थोडाफार टप्पा खेचला गेला सुमित तळेकर याच्या माध्यमातून. आणि गांजा ग्रुप कदाचित काहीतरी सांगतायत. भरपूर बक्षीस आल्यात. इतकी ना का आजूबाजूला कोण अकाउंट नाही का बघा, खरं इतके बक्षीस आल्यात. एक अकाउंट ठेवून ठेवायला लागले. लागोपाठचे 2 षटकारासाठी साई ग्रुप उमेलमान यांच्याकडनं प्रत्येक 2 षटकारासाठी 200 रुपये. खोलवटाप्याचा चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला, चेंडू चालला जोपर्यंत लॉंग ऑन क्षेत्ररक्षकात फीड करतील. थोडंसं करेक्शन आहे, 200च्या जागी 500 देखील होतील, 500 जागी 1000 पण होतील. कारण आता कहाणी आता टॉप 3 मधली आहे, टॉप 3 मध्ये आहे आता. म्हणजे मॅच कमी आणि बक्षीस जास्त बोलावे लागतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 10. ज्योती कुडू यांचे इथे आगमन झाले, त्यांचं देखील मी या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम करतोय, सहर्ष स्वागत. तुकाराम सर, बघा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीखेरीस पाठीमागील दिवसामध्ये प्रभावित खेळी करणारा सुमित तळेकर यांनी आतापर्यंत जमेची बाजू बघा आपल्या संघाच्या दिशेने एक संतुलित षटक त्याने हाताळलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि फक्त 10 धावा समोर बघा मकरंद पाटील होते आणि प्रणय म्हात्रे देखील होते, तरी देखील त्यांना शांत ठेवलंय. ना त्यांना माहिती आहे, तर त्यांना शांत नाही केला ठेवलं तर किती विध्वंसक असू शकतील, विस्फोट किती येऊ शकतो हे प्रत्येकाला माहिती आहे. लागोपाठच्या 2 षटकारासाठी साई ग्रुप उमेलमान यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. परेश भोईर A1 जोडी लागोपाठ 3 षटकार 3 डॉट बॉल त्यांच्याकडनं देखील विकेट. सुमित तळेकर साठी विकेट साठी आहेत. लागोपाठ 3 विकेट 3 डॉट बॉल A1 जोडी. ज्योती कडू मॅडम, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. ऑफस्टमच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा होतोय. याच करता मी म्हटलं होतं ना, कोणाला पाणी आणायला पाठवायला तर बाबा तोच पहिला पितो. किसी को पाणी लाने भेजो तो भाई वही अपने लिए पीता है, हर कोई अपने लिए जीता है. धावा धापलकावरती येत्या 11. कमबॅक करावं लागेल. भले पहिला बॉल एक्स्ट्रा 1 तर पडले, पण प्रेक्षकांचं मन जिंकायचे, पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी जिंकायचे, परफॉर्मन्स चांगला द्यावा लागेल. प्रत्युत्तर कमबॅक. पहिला भले बॉल खराब असला, दुसरा बॉल माझ्यामध्ये क्षमता आहे, मी कमबॅक करून दाखवू शकतो. कमबॅक केलाय
आणि ते करावंच लागणार आहे. कमबॅक करावं लागणार आहे. कमबॅक, फाईट बॅक, वेलकम बॅक, सर्व काही तुम्हाला करावं लागणार आहे. कारण ही संधी सोडायची नाहीये. तसं आगरी दादा आल्यात भरपूर गोष्टीवरती तेही देखील कॉमेंट मारतात. काही विनोदाच्या माध्यमातून, काही सभा प्रबोधनाचं काम त्याने देखील केलेलं आहे. काही रूढी परंपरा असतील, मार्मिक टिप्पणी करणं त्यांनाही माहिती आहे. तसं मैदानावरती देखील तुम्हाला खेळायचं आहे. पुढे खेळू, मागे खेळू, आगे जाओ, पीछे जाओ, आगे जा, आगे पीछे के खेल में गेंद गई भाई. पुढे मागे जसा रिवॉर्स घेताना पहिला बॅकचा कॅमेरा नव्हता ना ज्यावेळेला, आता पाठीमागचा कॅमेरा आलाय 4 व्हीलरला. आता बरं पडतं. पहिला थोडंसं टेन्शन होतं, असिस्टंट ठेवावा लागायचा, असा खेळ चाललाय. पहिले आणे दे जाणे दे आणि तेच दृश्य सध्या चालू आहे. स्टेप आउट केला आणि परफेक्ट यॉर्कर हा बॉल पाहायला मिळाला आहे. रनआउटची शक्यता होती आणि चांगला ॲक्युरेट थ्रो देखील त्यांना पाहायला मिळाला आहे. या षटकामध्ये बघा आतापर्यंत प्रभावित कामगिरी कोणी केली असेल तर जय मात्रे. कालच्या दिवसामध्ये एक चांगला परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिलाय. आजच्या दिवसामध्ये देखील बघा सेमीफायनलच्या मॅचला सुरुवात झाली आहे आणि धाकड अंदाजामध्ये आतापर्यंत त्याने सुरुवात केली आहे. ना त्याला माहिती आहे का काल जी मेहनत केलेली आहे ना, हा जर त्या मेहनतीसारखी मेहनत नाही केली ना तर कालच्या मेहनतीवरती पाणी फिरेल. त्या मेहनतीला फळ यायचं आहे. प्रत्येकाला वाटतंय बाबा कोणाला आंबा आवडतो, चिकू आवडतो, फणस आवडतं, सर्वात आवडतं फळ कोणतं आहे? मेहनतीचं फळ. मेहनतीचं फळ ते तुम्हाला घ्यायचं आहे. अकुटाब्याचा चेंडू शॉर्ट पूल केला, मिड विकेटला फील्ड केलंय. धाव घेण्याची संधी नाही आहे भाई. डर आहे, थोडी भीती आहे थोडी धावा धोण्याची आणि हे डर जरुरी आहे. धावा धापलकवरती येते 12-12. बघा सर, तुम्ही मेहनतीचं फळ सांगितलं आणि ते कुठल्याही बाजारामध्ये मिळत नाही. ते तुम्हाला स्वतःच्या कष्टामधून मिळतंय. मग तुम्हाला इथे कष्ट करावं लागेल, प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल. मकरन यावेळेस फटका चांगला, पुलचा फटका, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल षटकार. योग्य विश्लेषण तुम्ही केलं की ते कुठल्या मार्केटमध्ये बाजारात मिळत नाही किंवा आजच्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ना ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती ऑनलाईन पण मागता येत नाही. ते तुम्हाला मिळवावंच लागतं. धावा धापलकवरती येते 18 धावा धापलकवरती. गांजा बाई षटकारासाठी 500 रुपये आहेत. एक आता 500ची नोट बाहेर येणार आहे. कारण मागे काही दिवसामध्ये आपण गुलाबी नोट पाहिली तर ऑफस्टमच्या बाहेर ते चेंडू बीट झाल्यात. चेंडू चालला ऑनलाईनच्या बाहेर, वाईड, आम के आम, गुटली हो के ताम, चौकार, वाईटचा चौकार. थँक्यू 23 धाव फलकडे तुकाराम सर. बघा सध्या तर बघा पहिले 4 बॉल जे होते ना अप्रतिम दर्जाचे हाताळले गेले होते जय मात्रा यांच्या माध्यमातून. आणि तुम्ही सुरुवात कशा प्रकारे करता हे महत्वाचं नाहीये, तुम्ही फिनिश कशा प्रकारे करता ते महत्वाचं होतं. फिनिश आतापर्यंत गोड करता आला नाहीये. षटकार, वाईड वरती चौकार, कुठेतरी चुकी घडतीये. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. मकरन पाटील है भाई, नाम तो सुना होगा. ISPL असती तर हा 9 असता. हा षटकार, सिक्सर. चांगला उल्लेख केला. जर ISPL असती सर 9 असता आणि खऱ्या अर्थाने मी सांगितलं की तुम्ही आप अपने आगाज से नहीं तो अपने अंजाम से पहचाने जाते. तुम्ही सुरुवात कशा प्रकारे केली महत्वाचं नव्हतं. दुसरा बॉल द्या. बघा दुसरा बॉल द्या. नाही, दुसरा बॉल देणं गरजेचं आहे. कारण इतक्या जोरात मारलाय ना संतोष, तो चेंडू जरी परत आला ना त्या चेंडूवरती इतक्या जोरात मारलाय ना मकरन पाटीलने. जर चेंडू व्यवस्थित डॉक्टरांकडे दाखवला ना त्याला हेअरलाईन फ्रॅक्चर असेल. एवढ्या जोरात मारलाय, एवढ्या जोरात त्या चेंडूला मारलाय. त्याच्यामुळे तो पुन्हा येणार नाहीये चेंडू. तो मात्र बाहेर गेलेला आहे. षटकावरती आपण नजर टाकूया. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती 29. मोठं षटक. पहिलं 10 धावांचं, 19 धावांचं. साई ग्रुप उमेलमान षटकारासाठी 2 षटकारासाठी 29. लागोपाठच्या 3 षटकारासाठी मकरन पाटील यांच्यासाठी प्राइज आले. आराध्य पाटीलसाठी, आराध्य पाटील यांच्याकडनं मकरनसाठी प्राइज आले. आणि किती झाले? 1 2 3 4 5 10,000 रुपयाचं. 3 षटकार 10,000 रुपये. बाकी ईडी वाले बघतात इकडे का पैसा आला कुठून. आपल्याला आता माहिती पडलंय ईडी, सीडी, CID नाही तर पहिला फक्त मॅचेस आणि बीडी
काडीपिडी तेवढीच माहिती होतं. आता इडी माहिती पडले. 2 षटकं संपल्यात. धावा धापलकावरती 29. फिनिश चांगला करायचा होता पण फिनिश तो कंट्रोल मध्ये करता आला गेला नाही. जय मात्रे अतिशय मागे ठरले गेले. तुकाराम सर बघा पहिला बॉल आपण बघितला होता जय मात्रे यांचा वाईड बॅक टू बॅक, त्याच्यानंतर डॉट बॉल सिंगल, त्याच्यानंतर आणखी एक डॉट बॉल. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त आल्या होत्या 2 धावा आणि त्यानंतरचे पुढील शेवटचे 2 बॉल टोटली बघा किती धावा देऊन गेलेत. त्यामध्ये आल्या त्या 17 धावा. कुठेतरी ते चुकी घडली आहे. 17 आहे तो खतरा भी आहे, खतरा भी आहे. आणि 2 चेंडूमध्ये 17 आल्यात. आणि जसं म्हणतात ना 17 आहे तो खतरा आहे. और संतोष सगळ्यात जास्त खतरो के खिलाडी भारतामध्ये आहेत माहिती आहे तुम्हाला. कारण सिगारेटच्या पॅकेटवरती लिहिलेलं असतं इंजुरियस टू हेल्थ, सेहत के लिए हानिकारक आहे, तो भी पीते है. सगळ्यात खतरो के खिलाडी भारतामध्ये आहेत. धावा धापलकावरती 29. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो. हे गांजा ग्रुप 500 रुपये षटकारासाठी. आराध्य पाटील यांच्याकडनं 3 सिक्सरसाठी 10,000 रुपये. A1 जोडी परेश भोईर WWW 3 विकेटसाठी 1,000. सुमितने कॅश टिपला 500 रुपये. परेश भोईर. आता असं वाटतं की 4 माईक लागतील का काय, एवढं सगळं चाललंय. सतो मी तुमच्या दिशेने येतोय पुन्हा एकदा. उजव्या श्रीच्या बाहेरचा जो हा चेंडू होता हलक्या हाताने खेळलाय. आता या फलंदाजाला माहिती आहे कारण सध्याच्या घडीला मकरंद पाटील ऑन टॉप फायर आहे, त्याला संधी देऊया. त्यामुळे बरेच जण नाही जमत. प्रत्येक जण काय म्हणते माहिती का, फटा पोस्टर निकला हिरो. प्रत्येक जण हिरो मध्ये जातोय पण इथे सपोर्टिंग रोल आहे. धावा धापलकावरती 30. महत्वाचा बॉल आणि तुकाराम सर बघा हा महत्वाचा बॉल काय, कारण की या बॉलवरती 10,000 रुपयाचं इथे पारितोषिक लिहिलंय. बॅक टू बॅक 2 आलेत. तिसरा आला तर तब्बल 10,000 रुपयाचा हा षटकार ठरू शकेल. महत्वाच्या क्षणी स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज बघतोय. मकरंद पाटील ऑन स्ट्राईक. खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. शॉर्ट फाईन लेग वरती चांगली फिल्डिंग झाली आणि किमान इथे नशिबाची साथ हवी होती थोडीफार. चला नशिबाची साथ कोणाला लाभणार आहे ती आपण पाहणार आहे. जसं तुम्ही उल्लेख केला 500ची 1000ची नोट बाद झाली म्हणून. 1000ची नोट बाद झाली, 2000ची त्याच्यानंतर बाद झाली. पण नोटाची कहाणी पण वेगळी आहे संतोष. तसं मी दुपारी म्हटलं होतं की नोटा बघून काही लोक बदलतात, पण भाई जी नोटों की खातिर लोक बदले ना, जमाना ऐसा पलटा के एक दिन वो नोट भी बदल गए नोटबंदीमध्ये. त्याच्यामुळे नोटा बघून बदलू नका. कधी नोटा बदलतील हे सांगता येणार नाहीयेत. स्ट्राईक करेल आपण एकदा मकरंद आहेत. लाल वर्सेत लाल 2 टी-शर्ट आहेत. 2 टी-शर्ट आहेत. 2 बादल टकराएंगे तो विस्फोट होता है. विस्फोट झालाय. ओ हो मकरंद पाटील आता इन्व्हेस्टिगेशन करावी लागणार. मकरंद पाटील अपने नसीब जेब में लेके घूम रहे. खिशामध्ये नशीब आहे. काय नशीब आहे, जसं म्हणतात ना बाबा नशीब मेहरबान तो बॅट्समन पहलवान. हा पहलवान आहे मकरंद पाटील. कॅच सुटलाय. जीवनदान महागडे ठरू शकेल. आणि दशरथ पाटील यांचा तुम्हाला डायलॉग आठवला सर, मॅच गेली खड्ड्यात पहिल्याच्या उपट्या घाला. नक्कीच उपट्या गेला. काका तुम्ही पडद्यामागचे कलाकार आहेत, पडद्यावर येऊ नका. निश्चित स्वरूपामध्ये आणि कॅच सोडलाय. टेक कॅचेस आणि विन मॅचेस असं मी सकाळपासून सांगतो, पण कॅच सोडलाय. जीवनदान हा कॅच सोडलाय की मॅच सोडली आहे. येणारा वेळ आणि काळ दर्शवणार. स्ट्राईक एंड वरती प्रणय मात्रे. यामुळे स्टेप आउट करून फुल टॉस बनवलाय. फुल टोल वसूल केलाय. लॉंगेस्ट षटकार. थँक्यू डीजे. षटकार आणि खऱ्या अर्थाने सर बघा जर प्रामाणिकपणे कोण जर आपलं रक्षण करत असेल तर आपल्या घरचा डॉगेश भाई म्हणजेच आपला कुत्रा. आणि त्यानंतर बघा जर प्रामाणिकपणे जर आतापर्यंत कोणी आपली जर साथ दिली असेल तर सर्व इकडचे प्रेक्षक असतील. त्याच्यानंतर बॉलने देखील बरीच साथ दिली आहे. बॉल एवढ्या दूर पर्यंत जातो तरी देखील मैदान दरम्यान येतोय ना. त्याला कारण आहे, बॉल जाम जातो परत येतो, कारण त्याला पण मजा बघायची आहे, त्याला पण मजा घ्यायची आहे. त्याच्यामुळे चेंडू जातो परत येतो. बऱ्याच जणांना वाटलं चेंडू गेला नाही, तो परत आलाय. भाई क्रिकेटचा खेळ असा आहे. क्रिकेटचा खेळ माणसाची वेळ कधी बदलेत सांगता येणार नाहीये. खेळ बदललाय, वेळ बदललाय, खेळही बदललाय, खेळणे का रंग बदलाय, खेळ का ढंग बदलाय. खोलवा टप्प्याचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केला जातो. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग रिझर्व्हमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. आता दोघांच्याही बॅटला नक्की जसं म्हणतात ना बाबा, 2 असे शेर मैदानावरती आहेत ज्यांच्या बॅटमधनं धावा आल्यात. एक तरफ कुवा, दुसरी तरफ काही, दोनों तरफ बराबर की पिटाई. धावफलकावरती एकदा नजर टाकूया. धावफलक 38. निश्चित स्वरूपामध्ये एक तरफ से कुआ दूसरी तरफ से खाई. दोनों की यहाँ पर शामत आई. खऱ्या अर्थाने शामत आली आहे. बॅटर्स काय थांबायचं नाव घेत नाहीयेत.
जणू काही बॅट मध्ये काय स्प्रिंग लागली की काय वर्ल्ड कप आठवत असेल आणि काही ते आपल्याला उल्लेख आठवत असेल की बॅटमध्ये स्प्रिंग आहे किमान असंच वाटतंय की काय मकरंद पाटील आणि त्याचबरोबर आपण प्रणय म्हात्रे यांना बघतोय. नक्की जसं तुम्ही स्प्रिंगचा उल्लेख केला अजून मी त्याही पुढे जाऊन या गोष्टीचा उल्लेख केला. समोर डाऊन द ग्राउंड स्प्रिंग आहे माहिती नाही पण स्ट्रॉंग आहे भाई. स्प्रिंग घेऊन आल्यात स्ट्रॉंग फटका षटकार. Why so shy, shy, shy? मेरे सुंदर तुझं नाव काय आहे? थँक्यू. मॅच रंगलेला असताना आपण अजूनही बघतोय विजयजी भोईर यांचं देखील शुभागमन झालंय. समाजसेवक आणि नेहमीच त्यांच्या जोडीनं दयानिजी भोईर हे देखील दाखल झाले. नेहमीच आगरी युवा प्रतिष्ठानला नेहमीच सहकार्य करणारं व्यक्तिमत्व. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 44 धावा धापलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. म्हणून मी म्हटलं ना काही जण काय माहिती का थकल्यावरती ते स्ट्रिंग घेतात एनर्जी ड्रिंक. काही स्ट्रिंग घेतात काही स्ट्रॉंग घेतात. दोन्ही गोष्टी असतात स्ट्रिंग अँड स्ट्रॉंग. धावा धापलकावरती 44. थँक्यू डीजे थँक्यू सो मच. आणि बघा इथून आतापर्यंत चांगली बॅटिंग केली आहे. चांगल्या प्रकारची बॅटिंग होत राहिली आहे. षटक क्रमांक 3चा खेळ संपला. धावफलक 44-44 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचे 6 बॉल या मॅच मध्ये किती इंटरेस्ट वाढणार ते देखील सांगतील. सर बघा जर किमान 60+ धावा जर म्हणल्या तर या मॅच मध्ये मजा काही येणार नाही कारण की एकतर्फी मॅच होऊ शकेल. चला जसं तुम्ही उल्लेख केला की बाबा मजा यायला पाहिजे मजा यायला पाहिजे. जर मजा यायची तर विकेट यायला पाहिजे भाई. विकेट है तो अगले अगले फाइनल का टिकट है. विकेट है तर तो टिकट है. टिकट तुम्हाला पाहिजे. तिकीट तिकीट तिकीट. विकेट आलाय तिकीट आलाय गाणं येणार घडी बाद. रंग चढ़ा है रंग चढ़ेगा बैंड बजा है बैंड बजेगा जश्न चला है Thank you. बघा सर प्रेक्षकांच्या माहिती करता आणि तुमच्या माहिती करता देखील काल तुम्ही उपस्थित होतात. हा तोच गोलंदाज आहे ज्याने की एका षटकामध्ये हॅट्रिक घेतली होती. बॅक टू बॅक 3 विकेट आणि 2 रनआउटच्या देखील होत्या प्लस मेडन ओव्हर देखील हाताळलं होतं. सिद्धेश घरात आलाय बॉलिंग मार्क वरती. सिद्धेश घरात आलाय बॉलिंग मार्क वरती परत आणि बॅटरला देखील तंबूच्या आसऱ्याला पाठवलंय. नक्की जसं होतो तुम्ही उल्लेख यार त्याचं नाव ते आहे ना. त्याचं नाव आहे सिद्धेश आणि क्लिअर कट आहे उद्देश. उद्देश क्लिअर कट आहे का विकेट घ्यायचा आहे. विकेट घ्यायचा आहे क्लिअर कट आहे. गाणं लागलं होतं रंग चढाय रंग चढेगा. प्रत्येकाला वेगवेगळा रंग आवडतो. लाल आवडतो पिवळा आवडतो नीला आवडतो व्हाईट आवडतो पण सर्वात चांगला रंग गुलालाचा. विजयाचा रंग. विजयाचा रंग कोण उधळणार गुलाल कोण उधळणार. आगरी युवा प्रतिष्ठानचा हा 16 आगरी प्रीमियर लीगचा पर्व 3ऱ्याचा विजेता कोण राहणार. मान्यवरांचं शुभागमन देखील होते. रणजितजी भोईर यांचं देखील शुभागमन झाले तर आपले देखील सहर्ष स्वागत आहे. त्यांच्या जोडीला इतर मान्यवर देखील दाखल झाल्यात. सँडी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खेळलाय सँडी. हो 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 गेट सेट गो. पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. थँक्यू डीजे. साई ग्रुप उमेदवार यांच्या माध्यमातून 2 षटकाराकरता 1000 रुपयाचा पुरस्कार सँडी करता देखील लागू आहे. एक आलाय सर आणखी एक जर आला तर आणखी 1000 रुपये तुमच्या खात्यामध्ये देखील ऍड केले जातील. सध्या चांगली बॅटिंग करतायत. नक्कीच एटीएम खुली झाली आहे आणि म्हणून मी पहिल्या दिवशी म्हटलं होतं की बाबा एटीएम मध्ये एसी असते. असं एटीएम मध्ये कोण जात नाहीये भाई. एटीएम में एसी होती क्यों है क्योंकि पैसों में थोड़ी गर्मी होती है इसके लिए एटीएम में एसी होती है और वो गर्मी है ना पहले रिश्तों को जलाती है. त्याही गोष्टी आहेत. कोलवाटाप्याचा चेंडू होता ऑन ड्राईव्ह केला. चेंडू झाला डिमिट विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे फील्ड करतील. 1 धाव या चेंडू आरामात आरामात अगदी टहलते 50 धावांचा व्यस ओलांडले. धावा धापलकावरती 51 आहेत. शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्कोर 51-51. मकरंद पाटील स्ट्राईक एंडवरती येतील. आजच्या दिवसामध्ये कोणी प्रभावित केला असेल तर मकरंद पाटील राहिले आणि कालच्या दिवसामध्ये जर कोणी प्रभावित केला असेल तर ते सिद्धेश घरात आहेत. 2 ढग एकमेकांच्या विपक्षामध्ये आता घर्षण करणार. बघावं लागेल काय घडेल. ऊर्जा निघेल की काय होईल की पाऊस पडेल बघावं लागेल. महत्वाचा बॉल एकमेकांच्या विपक्षामध्ये बेस्ट वर्सेस बेस्ट. आडव्या बॅटने सरळ रिझल्ट. ओहो बॉल गेलाय सरळ सीमा रेषा पार. मकरंद पाटील नावाचा ब्रँड अँड ब्रँडेड षटकार. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन चोरून पाहताय ग. तुझ्या चिकन्या रुपड्याला मन
वा 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 झापूक झुपूक झापूक झुपूक बॅटिंग ही तशी चालले बॅटिंग ही चालले झापूक झुपूक झापूक झुपूक नक्कीच तुम्ही जसं सांगितलं ना 57 धावा धापलकावरती आडव्या बॅटनं समोरच्याला सरळ करणारा फटका आहे बऱ्याच वेळेला कारण माणसं पण तशी असतात ज्यावेळेला माणसाचं काम असतं ना त्यावेळेला आपल्याला मस्का लावतात आणि एकदा काम निघून गेलं का व्यवस्थित चुना लावतात दोन्ही गोष्टी लावतात आपलं काम असलं का आपल्याला मस्का लावतात काम निघून गेलं का चुना लावतात धावा धापलकावरती येत्या 57 57 धावा धापलकावरती 2 चेंडूचा कॅच शिल्लक आहेत शेवटचं षटक आहे शेवटचं षटक क्लीन बॉल या वेळेला हिट केलंय आणि सरळ यस्ती उद्ध्वस्त क्लीन बॉल आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आगे मैदान में हम साफा बांध के आगे आगे सबसे आगे अपना सीना तान के आगे मैदान में हम झंडे गाड़ने अब आ गए हैं जो छा गए हैं जो हम ये ज़माना देखेगा थँक्यू उडी सिंग बघा मकरंद पाटील मैदानाच्या बाहेर जातात पण जाण्याच्या अगोदर आपलं कार्य पार पाडलंय 57 धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात टाळ्यांचा गजर मकरांच्या इनिंगसाठी टाळ्या वाजवा बघा फक्त तुम्ही त्या संघाचे पाठीराखे आहेत म्हणून टाळ्या वाजवू नका आगरी समाजाचा खेळाडू आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला तितकंच प्रेम द्या तितक्याच टाळ्या द्या कारण हे सर्व खेळाडू आपलेच आहेत मग तो कुठल्या टीम मध्ये खेळतोय कुठल्या गावासाठी खेळतो महत्वाचं नाही आहे आगरी समाजाचा आहे त्याकरता तुमच्या टाळ्या यायला हव्या आई फटका खेळलाय चेंडू चाललाय बरोबर डीप वरती क्षेत्ररक्षक आहे उडी 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 जाय उडी डोक्यावरनं उडून गेलाय चौकार थँक्यू डीजे 61 धावा म्हणल्यात आणि जिंकण्याकरता 62 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल विशाल काय टार्गेट जे आतापर्यंत शक्य झालं नाहीये ते तुम्हाला सत्य परिस्थितीमध्ये उतरावं लागेल चांगली बॅटिंग तुम्हाला देखील करावी लागेल प्रत्युत्तर तुम्हाला द्यावं लागेल हल्ला बोल तुम्हाला देखील करावं लागेल पहिल्या इनिंगच्या समाप्तीअखेरीस धावा बनल्या तर 61 आणि जिंकण्याकरता 62 धावसंख्येचा हा पाठलाग करावा लागेल जसा संतोष तुम्ही उल्लेख केला हल्ला बोल करावा लागणार त्याकडे प्रेक्षकांनो कुठेही जाऊ नका ही पहिली इनिंग होती दुसरी इनिंग धमाकेदार येऊ शकते पहिल्या डावापेक्षा दुसरा डाव धमाकेदार येऊ शकतो जसा पिक्चरचा इंटरवल होतो ना तसा इंटरवल झालाय भाई इंटरवल हुआ है इंटरवल में बाहर जाइए पेप्सी पीजिए पॉपकॉर्न खाइए लेकिन वापस इस मैच की तरफ आइए क्योंकि मैच में घमासान जारी है काही शुभ सन्मान व्यासपीठावरती केले जाणार आहे अग्रदाराची पूर्ण टीम आज या व्यासपीठावरती उपस्थित आहे आणि त्यांचाही शुभ सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे सर्वप्रथम आपले जे आज प्रमुख पाहुणे आलेले आहेत त्यांचं नाव आहे उमेश विष्णू काळे सर काळे सरांबरोबर बोलायचं झालं तर काळे सर हे सर्वात जवळची ओळख आपण त्यांची देऊ शकतो की काळे सर हे ओमकार तारमाळे जे आता चेन्नई सुपर किंग्ज ह्या संघासाठी ज्यांचा ऑक्शनमध्ये निवड झाली चेन्नई सुपर किंग्समध्ये त्यांना त्यांचं मार्गदर्शन काळे सरांचं मिळालं होतं आणि हे आपल्या समाजासाठी खरोखर एक भूषणाव अशी गोष्ट आहे की आय पी एलमध्ये आपले जे एक प्रशिक्षक आहेत त्यांचा एक विद्यार्थी तिथे आज चेन्नईला रिप्रेझेंट करतोय हैदराबादला सनरायझर हैदराबादला रिप्रेझेंट करतोय उमेश विष्णू काळे हे त्यांचं स्वतःचं स्पोर्ट्स फाउंडेशन आहे त्याच फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे 9 साईड क्रिकेट असोसिएशन ऑफ ठाणे ह्यांचेसुद्धा अध्यक्ष आहेत हेड कोचसुद्धा आहेत 9 साईड क्रिकेट असोसिएशन ऑफ मुंबई त्याच्यानंतर अध्यक्ष आहेत विघ्नेश मेंढन क्रिकेट अकॅडमी विरार आणि नालासोपारची जी आहे त्याचेसुद्धा अध्यक्ष आहेत आणि असे हे कोच आणि प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला मिळालेले आहेत आज ह्या समारंभासाठी तर त्यांचं मी आता एक सन्मान करू इच्छितो कारण त्यांचं जवळचं कोणतरी नातेवाईक जस्ट खबर आले की ऑफ झाले त्यांना निघायचं आहे त्याच्यामुळे त्यांचा एक सन्मान इथे व्यासपीठावर आल्यानंतर एवढं लांबून ते शहापूरहून इकडे आपल्यासाठी आले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा एक सन्मान आम्ही आता छोटासा करतोय तर सरांनी पुढे यावं असं मी त्यांना विनंती करतो सर आपण जरा पुढे यावं आणि सतीश सर तुम्ही पण या सतीश सरांच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान करूया सरांसाठी एक छोटीशी भेट आमच्यातर्फे एक आहे टाळ्यांचा गजर होऊ द्या कारण यांच्याच प्रशिक्षणाखाली ओमकार तारमाळे छोट्याशा गावातनं
शहापूरच्या अगदी छोट्याशा गावातनं निघालेला एक मुलगा आणि आज त्या IPLच्या मंचावरती खेळणार आहे. त्याच्यामुळे हा सन्मान सरांचा केला जातोय. सर तुम्हाला एक विनंती आहे. आम्ही आता असा विचार करतोय ह्याच म्हणजे संस्थेच्या मार्फत इथे आम्ही एक नेट आमच्या इकडचे जे विभागातले आगरी किंवा कोणीही इतर समाजातले सुद्धा जे खेळाडू आहेत ज्यांना पुढे सीझन किंवा लेदर क्रिकेट खेळायचं आहे त्यांच्यासाठी आम्ही इथे एक पिच आणि नेटची व्यवस्था करणार आहेत. जर तुम्हाला कधी वेळ असला तर नक्की तुम्ही या इथे आणि आमच्या मुलांना मार्गदर्शन करा. आता परीक्षा संपली की लगेच आम्ही ते चालू करणार आहोत इथे. त्याच्यासाठी विनोद किणी सर ह्यांनी आम्हाला सांगितलं इथे आमचे फ्रेडी सर आहेत आणि विल्सन सर आहेत परेरा म्हणून, ते सुद्धा येणार आहेत. सरांना मी माईक देतो. सरांनी तुम्ही 2 शब्द बोलावे अशी तुम्हाला विनंती करतो. जय आई एकवीरा. माननीय समस्त व्यासपीठ, मला नक्कीच आवडेल कारण इकडे आल्यानंतर ज्या वातावरणात मी गेलोय खरंच खूप कौतुकास्पद आहे. कारण इथे प्लॅटफॉर्म क्रिएट केलं जातं आहे आणि अशाच खेडेपाड्यात मला मुलांना घडवायला आवडतं आणि तुमच्यासारखे पाठीराखे असतील तर आपण नक्कीच इथून 11चे 11 प्लेयर मुंबईसाठी पाठवूया. आणि ओमकारबद्दल सांगायचं असं तर ओमकार हा शेतकरी मुलगा आहे. त्याचे वडील ट्रॅक्टर चालवतात. जिद्दीपुढे आणि मेहनतीपुढे नक्कीच यशाला आपले घुटणे टेकवावे लागतात. आज ओमकार त्याची मुंबईच्या रणजी क्रिकेटमध्ये सुद्धा निवड करण्यात आली. आजच त्याचा घोषणा झालेली आहे. धन्यवाद सर. सर जसं तुम्ही उल्लेख केला की खेड्यापाड्यामध्ये जी गुणवत्ता लपलेली आहे पण ते शोधून काढण्याचं काम आपल्यासारख्या सरांचं असतं. कारण ती गुणवत्तेला हेरणं तेही गरजेचं आहे. त्याच्यामुळे जसं तुम्ही त्या एका हिऱ्याला बाहेर काढला कदाचित इथून देखील बरेचसे हिरे आपल्यापर्यंत देखील सापडतील अपेक्षा देखील व्यक्त करतो. पण आज महत्त्वाचा वेळ आपण देखील व्यासपीठाला द्यायला मी येतोय. नितीन जे आपल्या दिशेनं. धन्यवाद. आणि एक सर्वात महत्त्वाचा आता एक सत्कार आहे. कुमारी उर्वी निनाद पाटील हिने पुढे यायचं आहे. कुमारी उर्वी निनाद पाटील. उर्वी निनाद पाटील हिच्याबद्दल सांगायचं तर हिने अर्नाळा जेट्टी ते जंजिरे अर्नाळा किल्ला पाहून एक विक्रम रचला आहे आणि ती फक्त 8 वर्षाची आहे. बुधवारी महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून ती सागरी परिक्रमा 39 मिनिटात तिने पूर्ण केली आहे. हा जलप्रवास करणारी विरारमधील उर्वी ही पहिली मुलगी ठरली आहे. उर्वी निनाद पाटील ही विरारच्या अर्नाळ येथे राहत असून आगाशी येथील जॉन 23 या शाळेत 3ऱ्या इयत्तेत शिकत आहे. उर्वीला अगदी लहानपणापासूनच दुर्ग मोहीम सर करणे, सायकलिंग करणे अशी आवड आहे. यात तिचे वडील निनाद पाटील प्रोत्साहित करतात. मागील 3 महिन्यापासून क्लब 1चे प्रशिक्षक जावेद सय्यद सरांकडे पोहण्यासाठीचा सराव चालू होता. समुद्राच्या लाटांच्या विरुद्ध दिशेने पोहत ती परिक्रमा तिने पूर्ण केली आणि ह्या चिमुकलीने आज आपल्याकडे इतिहास रचलेला आहे. अर्नाळची चिमुकली आहे. जोरदार टाळ्या होऊ दे उर्वीसाठी. चला अशी एक कन्या आपल्या मातीमध्ये वाढलेली आणि उमेश सर आपण तिचा सत्कार करावा असं मी तिला विनंती करतो तुम्हाला. कारण सरांच्याच मार्गदर्शनाखाली भरपूर काही वडील सुद्धा इथे आहेत. निनाद सर तुम्ही पण पुढे यायचंय. निनाद बिझी आहेत कारण भरपूर रील त्यांच्याही वातात फेमस असतात त्यामुळे ते देखील आहेत. आणि हा सन्मान केला जातोय कारण जसं तुम्ही उर्मीचा उल्लेख केला निनाद देखील तितकेच आहेत की आपल्या समाजातील काही गोष्टी आहेत त्या समोर आणण्याचं काम निनादजी आपण देखील रीलच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच करत आलेले आहेत. तर आपलं देखील अभिनंदन. धन्यवाद सर. थँक्यू. तिसरा सन्मान आपले सतीश पाटील सर ग्राफिक्स डिझायनर वाले यांनी आजपर्यंत आपल्या समाजातली 190च्या वरती पोरांना शिकवून कामाला लावलेलं आहे. असे सतीश पाटील सर नेहमी तुमचं आम्हाला सहकार्य असतं. तुमच्या माध्यमातून सरांसारखे काळे सरांसारखे इथे आम्हाला प्रमुख पाहुणे आज मिळाले आणि ह्या कार्यक्रमाला शोभा आली. ॲडव्होकेट वैभव यांना विनंती करतो सरांचा एक मानचिन्ह देऊन सत्कार करायचा आहे. सरांचा देखील सन्मान केला जातोय कारण विद्यार्थी घडवणं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे काम सरांनी व्यवस्थित केले. तुमची माफी मागतोय आणि माईक घेतोय. माईक दिसला तर मी सोडत नाही. सतीश सर 10वी नापास आणि नापास मुलांची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे आणि काल लिटरली बोललो आणि आमच्याबरोबर शिकलेले आहेत. आणि ग्राफिक्स म्हणजे अभिमान वाटावा की आगरी माणूसही कुठे जाऊ शकतं. एक सोशल मीडियाने किंवा चित्रपटाने एक वेगळी प्रतिमा तयार केली असेल पण आज 197 तुम्ही किती सांगितले पण जे क्षेत्र
अनपेक्षित आहे. या क्षेत्रामध्ये त्यांनी कामगिरी केलेली आहे. बोलायला गेलो तर मला त्यांच्यावर किमान 15 मिनिटं जातील. यासाठी आपण एक वेगळा कार्यक्रम आयोजित करू. धन्यवाद. नाही बघा शेवटच्या बेंचवरती बसणारे प्रत्येक जण काय असं नसतो, कारण लास्ट बेंचवर भरपूर हुशार असतात. बरेच जण दुर्लक्ष करतात काही कांवरती, पण ते हुशार असतात. लागोपाठच्या 3 सिक्सरसाठी रणजित भोईर याचकडनं 5,000 रुपये आहे. सामनाही देखील तितकाच महत्वाचा आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा दाबलकावरती त्या 9. धन्यवाद. येस, कंटिन्यू करा. सुमित तळेकर यांनी जर 2 बॅक टू बॅक षटकार मारले तर एवन जोडी परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पुरस्कार, जर हॅट्रिक मारली तर 1,000 रुपयाचा पुरस्कार आणि एका षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. चला, जसा एखादा क्लासिकल सिनेमा असतो ना, तसा डिशुम डिशुम वाला पण असतो. आता डिशुम डिशुम वाला चालू होणार आहे. फायटिंग वाला सीन आहे. फायटिंग वाला सीन आहे. फटका केला जरूर क्षेत्ररक्षक दूरवरती. डिशुम डिशुम फायटिंग वाला सीन आहे. फाईट करायची आहे, टाईट करायची आहे आणि हा चौकार 4 धावा. लगे कभी बाय लगे बहनों की बुलेट दिल पे धाए Thank you, लगे. अनिल भाऊ आणि तसेच सतीश भाऊ पाटील यांच्या माध्यमातून देखील षटकाराच्या हॅट्रिक करता सुमित करता 1,000 रुपयाचा, एक षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार आहे. प्रत्येक षटकाराकरता 500 रुपयाचा पुरस्कार सुमित तळेकर याच्या करता. थांबलेत आणि परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकाराकरता 1,000 रुपये झालेत. आता नाही, हळूहळू वाढत जाणार. 2,000 वरती जाणार. ती गुलाबी नोट बाहेर झाली म्हणून, नाहीतर मग अजून मजा आली असती. हा पटका खेळा, चेंडू चालला पाठीमागे. लक फॅक्टर सुमित सांगतोय, बाबा मकरन लक तुझंही होता, लक माझंही आहे. हा लकी बाउंड्री 4 धावा. एक मिनिट थांबवतोय. बघा तुकाराम सर, पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये किमान तुम्हाला 31 धावा पाहिजेत. जर तुम्हाला या 62 धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर अर्धा पल्ला तुम्हाला इथून तय करावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात तर चांगली झाली आहे. पहिले 2 बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलेत. नाही बघा, जसं तुम्ही कॅल्क्युलेशन केलं ते कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. पण आता काय झालं माहिती का, मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर आलाय तर कॅल्क्युलेटर कोण वेगळा घेत नाही. घड्याळला कॅल्क्युलेटरला बाद झालंय. मोबाईलला बहुतेकांची ते आहे ना कंपनी बंद पडले. जसं कॅल्क्युलेटरची कंपनी बंद झाली. आता एक षटकारासाठी 1,000 रुपये रणजित भोईर यांच्याकडनं आहे. आता हा सेन्सेक 1,000 वरनं 2, 2 वरनं 3, 3 वरनं 4, 5 जाणार. टाइम वरती लक्ष ठेवा, घड्याळावरती लक्ष ठेवा. वाईट बॉल आणि टाइम महत्वाचा आहे. जी घड्याळाची टिकटिक आहे ना संतोष, घड्याळाची टिकटिक तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची टिकटिक तुम्हाला टाइम मॅनेजमेंट शिकवते आणि आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. दोन्ही पाहिजे. आणि परेशदादा भोईर यांच्या माध्यमातून देखील एका षटकाराकरता 1,000 दिले जातील. आता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 1 धाव तिथून इझिली प्राप्त केली जाईल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे सर. बघा आणि सध्याची परिस्थिती काय, जमेची बाजू काय, बॅटिंग साईड टीम इथून थोडीशी बॅकफूट वरती आहे, फिल्डिंग साईड टीम इथून खुश असेल कारण की संपर्क होत आहेत. चौकार देखील येतात तरी देखील जास्त धावा नाहीये धावफलकावरती, फक्त आणि फक्त 19 धावा. चला बॅकफुटला आहे, थोडेसे मागे आल्यात पण मोठी झेप घेण्यासाठी. चीता जेव्हा मागे येतो ना तेव्हा मोठी झेप घेण्यासाठी लॉंग जम्प मागे आलोय. झेप घेण्यासाठी झेप घेणार, षटकार ठोकणार. ही दुनिया माया शेर जब 2 कदम पीछे जाता है तो डरता नहीं है, वो शिकार करने के लिए 2 कदम पीछे जाता है आणि शिकार केली आहे सध्या तर. षटकार आलाय, धावफलक वाढलंय 25-25. हम भी किसी से कम नहीं, आपने मारा था हम भी मारेंगे. वन्स अगेन यावेळेस फक्त दिशा दिली आहे. 1 धाव इझिली प्राप्त होईल. दुसऱ्या करता येण्याची नामी संधी बिलकुल नाहीये. एकाच धावेने समाधान व्यक्त करावं लागेल. धावफलक वाढलंय तुकाराम सर, या मॅच मध्ये रंगदारपणा वाढलाय. धावफलक 26, शेवटचा बॉल आणखी शिल्लक आहे. 26 धावा धाबल. जसा तुम्ही उल्लेख केला त्या शेरचा उल्लेख केला सिंहाचा. बघा शेर जर ओरडत राहिला ना तर त्याला शिकार मिळणार नाही, त्याला शांत राहावं लागते. शिकारीला जवळ येऊन द्यायला लागतं, त्याच्यानंतर तो शिकार करतो. ओरडत नाही राहत, ओरडत राहत नाही तो. बरोबर शिकार टप्प्यात आली का कार्यक्रम करतो.
हा फटका खेळला जरूर, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहेत. झेल होईल ना होईल, झेल झालाय. बिग विकेट, बिग विकेट. मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान. सर बघा 62चा पाठलाग करायचा आणि धावा धाव फलकावरती आता सध्या तर जाऊन पोहोचला. त्या 26 येणाऱ्या बॉल शिल्लक असतील 12 आणि 12 बॉलमध्ये 36ची आवश्यकता आहे. म्हणजे पहिल्या 12 मध्ये 26 आणि पुढील 12 मध्ये 36ची आवश्यकता आहे. क्रिकेटच्या जगतामध्ये सर्व काही शक्य आहे, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील आणि ते म्हणतात ना प्रयत्नार्थी परमेश्वर. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला बघा, 2 षटकांचं जर कंपॅरिझन करत आलं ना, ज्यावेळेला बॅटिंग करत होता पाटील बरदसा 2 ओव्हरमध्ये त्याने 29 केलेल्या, आता 2 ओव्हरमध्ये 26 आहेत. 3च रन मागे आहेत, जास्त मागे नाही आहेत. राजेंद्रजी पाठक यांच्याकडनं लागोपाठचे 3 राजेंद्र पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 षटकार 5,000 रुपये. रणजित भोईर लागोपाठचे 3 षटकार 5,000. नागेश तळेकर 3 षटकार 1,000. एवन जोडी परेश भोईर 3 षटकार 1,000. आता पूर्ण पान भरले, एवढी बक्षीस आल्यात. बॉलिंग मार्कवरती संदेश आलेत. संदेश कुठल्या प्रकारचा संदेश घेऊन येणार आपल्या संघाकरता? महत्वाची मॅच आहे, सेमीफायनलची ही मॅच आपण बघतोय. संध्याकाळचं सत्र तुडुंबाशी करती बघतोय. ग्राउंडवरती उभं राहायला जागा नाही, एवढे प्रेक्षक या स्पर्धेला बघतायत, या स्पर्धेची मजा घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणि जे आल्यात ना ते मजा लुटतात, बाकीचे घरी बसून मजा. ओ क्लीन बॉल. वास्किन उभी रे गोदारा, यो मदा केला तुझून बेरा. वास्किन उभी रे गोदारा, यो मदा केला तुझून बेरा. वास्किन उभी रे गोदारा. आणि क्लीन बोर्ड त्यावेळेला आगमन होते. आज आगरी प्रीमियर लीग पर्व 3 शुभारंभ केला होता. उद्घाटन सोहळा संपन्न झाला होता. त्यावेळेला विनीत कणी सरांसह आपल्याला उपस्थिती लाभली होती. त्यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांच्या जोडला विल्सनजी देखील दाखल झाले आहेत. आपलं विनोद कणी सर, विल्सनजी आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आगरी युवा प्रतिष्ठान आयोजित आगरी प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये सर आपलं सहर्ष स्वागत आहे. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. ॲडव्होकेट चेतन पाटील सरांच्या माध्यमातून एक पारितोषिक घोषणा केली जाते. कुठलाही गोलंदाज बॅक टू बॅक 3 विकेट घेईन, हॅट्रिक जर घेईल तर त्याकरता 500 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल. याचा अर्थ आता दोन्ही साईडला पैसा लागलाय, दोन्ही साईडला पैसा लागलाय. आणि या पैशाची कहाणी पण वेगळी आहे. आदमी कहता है भाई पैसा है तो मैं कुछ करू, पैसा कहता है भाई पहिले तू कुछ कर तब तो मैं आऊ. माणूस सांगतो पैसा आल्यावर काहीतरी करेल, पैसा सांगतो पहिला तू काहीतरी कर तर मी येईल, तरच मी येणार, नाही तर येणार नाही आहेत. कामगिरी करावं लागणार आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय प्रशांत. प्रशांत बाबा कर धावा, या क्षणाला बाबा कर धावा. तेच चालले आता मैदानावरती. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केलाय. बॅटच्या आतल्या कडेला चेंडू लागला होता. चेंडू चाललाय जोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, वेगाने दुसरी धाव पूर्ण झाले न झाले, इट्स गॉन. विकेट. कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली गाय, कोणाला पावली, कोणाला पावली. नेहमीच आई या भक्ताला पावला आणि नवसाला धावणारी आहे. पण माणसाचा स्वभाव पण वेगळा आहे. सर्व काही सुरळीत चाललं ना का देवाला लांबून हात जोडायचे, सर्व काही सुरळीत चाललं का देवाला लांबून हात जोडायचे, आणि जरा काय कमी पडलं का देवळात जाऊन नारळ फोडायचे. ही कहाणी आहे, ही कहाणी राहिलेली आहे. आणि इथे विकेट आलाय, गडी बाद झालाय, नवीन फलंदाज मैदानावरती आलाय. WWW 3 W साठी 2,000 रुपये. साई ग्रुप उमेलमान 3 षटकार. रणजित भोईर यांच्याकडनं 5,000. शेअर मार्केट वाढत चाललंय सध्या. तर यावेळेस फटका तर चांगला सजवलाय, उंची जास्त लांबी कमी, बॉलच्या खाली काढून विकेट. आला रे आला चकड्यावाला, आला रे आला चकड्यावाला, वसुली चकड्यामध्ये, वसुली चकड्यामध्ये. आमचं शरद
आमचा शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये यो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये सांग की हो, शर्यत लागले जिंकण्यासाठी का नेहमी स्वतःला जिंकण्यासाठी शर्यत खेळायची असते. दुनिया का असूल वही आहे बाबा. नरेश मात्रे नवीन फलंदाज मैदानावरती आले आहेत आणि त्यांनी जर षटकार ठोकला तर ॲडव्होकेट चेतन पाटील यांच्याकडनं 500 रुपये आहेत. आणि या मागच्या 2-3 दिवसामध्ये नरेश यांनी स्कोरिंगचं काम देखील केले. भरपूर जणांचे सिक्सर त्यांनी लिहिले आहेत. आता स्वतःच्या नावावरती एक सिक्सर ठोकायचं आहे. हो, ठोकावं लागेल. ठोकला की जिंकला, हुकला की मुकला, आणि तेच दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला चांगल्या पद्धतीने खेळलाय बघा. फिटनेस देखील चांगल्या प्रकारे त्याने मेंटेन ठेवली आहे. भले स्कोरिंग देखील चांगल्या प्रकारे करतात आणि रनिंग देखील चांगल्या प्रकारे करतायत. ना त्यांना माहिती आहे की माणसाने ते का जर तुम्ही फिट नाही राहिले ना तर कपडे आपोआप फिट होतात. त्याकरता फिटनेस ठेवायचा आहे. तुम्ही जर फिट नाही राहिले तर कपडे आपोआप फिट होतात. त्याच्यामुळे फिट राहायचं, फिटनेसचं महत्व आहे. म्हणून तर सायकल ठेवले ना. नक्षत्र रिसॉर्टनं मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल का ठेवले? कारण एकदा का पेट्रोलचे भाव वाढले, पोटाचा घेर वाढला ना का सायकलच कामाला येते. त्याकरता ती मॅन ऑफ द सिरीजला सायकल नक्षत्र रिसॉर्टनं ठेवलेली आहे. मॅच संपला नाही आहे, अजून संपला नाही आहे. किंवा आताच कुठे चालू झालाय दानपडा चालू झालाय. डाऊन द ग्राउंड चेंडूला केलंय. लॉंगापूर्ण क्षेत्ररक्षक येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतील. या 2 धावांनी धावफलक 30-30 32 करायचे आहेत. 32 धावा अजूनही पाहिजे. चेंडूचा खेळ, काही चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. 7 बॉल 7 चेंडूमध्ये 32. 7 बॉलमध्ये 32च्या आवश्यकता. किमान या बॉलवरती एक मोठा हिट आला तरी ही मॅच जिवंत राहू शकेल. ही मॅच संपली नाहीये. क्रिकेटचा खेळ केव्हाही रंग बदलतो आणि तो आम्ही बदलताना बघितलाय. महत्वाचा हा बॉल, फुल टॉस, फटका तर चांगला सजवला. बिटवीन द गॅप, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू, एक्स्ट्रा एफर्ट. त्याच्या गळ्यामध्ये सोन्याचं तोरण, जान माझा घेऊन फिरतो black and blue. थँक्यू. अजून नक्की नाहीये कोण जिंकणार ते. 6 चेंडूचा खेळ, 28 धावांची आवश्यकता आहे. आणि या जर 28 धावा झाले ना संतोष, तर या 6 चेंडूचा व्हिडिओ व्हायरल होणार. DBNच्या यूट्यूब चॅनलवरती जे प्रेक्षक बघतायत त्यांचंही मनापासून आभार आहे. मागचे 3 दिवस तुम्ही देखील चांगली साथ दिली. प्रेक्षक हो, तुम्ही देखील चांगली साथ दिली. फक्त टाळ्यांचा गजर चालू राहू द्या. कोणीही जिंको, कुणी हरो. डाव्या बाजूला भरपूर महिला प्रेक्षक वर्ग आहे, तो देखील इथे आलाय आणि तो देखील सपोर्ट करतोय आपल्या टीमला. पाठीमागे भरपूर काय आजी देखील आल्यात आपल्या नातवाला सपोर्ट करण्यासाठी. आजी देखील आल्यात या पाहण्यासाठी. 6 बॉल 28 धावा. 6 बॉल 28च्या आवश्यकता. आणि आतापर्यंत या स्पर्धेकरता बघा वॉचिंग रेकॉर्ड ब्रेक झाली आहे. मला वाटतं की 30,000 प्लस यूट्यूबवरती वॉचिंग आली आहे. आणि तसेच आपण जर DBNच्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर फोन करा, डेफिनेटली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन तुम्ही दाबा. बरेच प्रेक्षक आहेत, किमान तुम्ही देखील सबस्क्राईब केलं तर सबस्क्रायबर देखील वाढतील आणि उत्साह देखील वाढेल. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. आणि लाईक करा. त्याच करता करा, कारण हे चॅनल देखील आहे, DBNचं चॅनल आहे. प्रवीण पाटील प्रोप्रायटर आहेत, त्याच्यामुळे DBNच्या चॅनलला देखील लाईक करा, सबस्क्राईब करा. कसं आहे ना, मराठी पाऊल पडते पुढे, तसं आगरी पाऊल पण एक पुढे पडत चालत. आगरी दादा आहेत आपल्या बरोबर मंचावरती आणि भरपूर काही गोष्टी तेही शेअर करतील. 5 चेंडू 28 धावा. पायावरती चेंडू आदळलाय, पण हळूहळू सामना थोडासा निसटलाय. जसं मागचे काही चेंडू पाहिले ज्याच्यावरती रन आले नाहीत, महत्वाच्या वेळेला विकेट गमावले. 4 चेंडूचा खेळ आहे, 27 धावा आहेत. फायनलचा मॅच आहे. फायनलमध्ये प्रवेश करणारा संघ रेडी राहा. प्रचिती मोटर्स, गौरव टॉससाठी आपण लगेच येऊन राहा. उशीर झाला आणि असं वाटतं की आता हातामधनं गाडी निसटली आहे. यावेळेस फटका तर चांगला सजवलाय हवेमध्ये आणि बॉलच्या खाली खेळाडू येतोय, नाही पोहोचू शकणार. किमान या मॅच मध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी. आणि सध्या तर बघा पाटील प्रदर्शन संघ या मॅचला जिंकला, पण ऑफिशियली आतापर्यंत अनाउन्समेंट करणं बाकी आहे ना. बरं त्याला इलेक्शनला पण होते ना, पहिली फेरी, दुसरी फेरी, 10वी फेरी, 20 फेरी अनाउन्समेंट होत नाही तोपर्यंत जिंकत नाही कोण. प्रत्येक फेरीमध्ये कोण पुढे असतो. आता आघाडी घेतले, आघाडीवरती आहेत. डिक्लेअर व्हायचं आहे की विजयी कोण होणार. टो ऑफ द बॅटच्या टोला लागलाय हा चेंडू. आणि फुलवाल्यांचा पूर्ण ग्रुप पण हा मॅच बघतोय. कारण एक स्पॉन्सर करण्यात आलेली जी ट्रॉफी आहे ना, महेशजी वजे यांच्याकडनं जी ट्रॉफी, कारण ते गोल्डन मॅन आहेत म्हणून गोल्डन ट्रॉफी आहे. गोल्डन मॅन विथ गोल्डन हार्ट आहेत महेश वजे. आणि गोल्डन ट्रॉफी आता 2 नॉमिनेशन असणार आहे, प्रचिती मोटर आणि या सामन्यातील विजेता संघ.
कोण असेल विजेता बघावं लागेल. आणि 2 बॉल नंतर ऑफिशियल आम्ही त्याची घोषणा करणार आहोत. ओव्हरचा पुढील बॉल यावेळी चुकी घडली आहे. हा बॉल आणखी एकदा तुम्हाला डिलिव्हर करावा लागेल. भीमर नो बॉलचा इशारा, वाट बघावी लागेल. आणि अक्षरशः इथून वाट लागली की काय बॅटिंग साईड टीमची. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला आता एक गाणं फेमस आहे ना, वाट माझी बघतो रिक्षावाला. आणि ही स्पर्धा फक्त रिक्षावाल्याने बघले, गाडीवाल्याने बघितले, 4 व्हीलरने मला बघितले. चालत आल्यात कोण तर लांबून लांबून दूरून चालत आल्यात ही स्पर्धा पाहण्यासाठी. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून जर पाहिलं तर काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाटील ब्रदर्स मागच्या वर्षी चॅम्पियन होते, चॅम्पियन आता पुन्हा एकदा ते फायनल मध्ये प्रवेश करणार आहेत. टायटल डिफेंड करण्याकरता जाणार आहेत पाटील ब्रदर्स पुरापाडा. हा संघ सध्या तर आपण बघतोय फायनलला जाण्याच्या उंबरठ्यावरती उभा आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मधील. सेमीफायनल ही मॅच आपण बघितली आहे. ऑफिशियली आता विनर आम्ही घोषित करतोय. वाट बघा, वाट बघा, थोडीशी वाट आणखी बघा. बघा पहिल्या पर्वामध्ये बिलोजी स्पोर्ट चॅम्पियन होता, दुसऱ्या पर्वामध्ये बिलोजी फायनलला आला, पण पुरापाडा पाटील ब्रदर्सनं त्यांना पराभूत केलं. आता पुन्हा एकदा पाटील ब्रदर्स पुरापाडा फायनलच्या दिशेने चाललाय. एक अनोखा संगम आहे, तोही आपल्या समोर येतोय. शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल तो शिल्लक आहे सध्या तर. शेवटचा बॉल, बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होत नाही. आणि पाटील ब्रदर्स पुरापाडा हा संघ चाललाय फायनलच्या दिशेने. अभिनंदन. हॅलो, जय मात्रे. जय मात्रे. तुम्हाला पारितोषिक लागलेलं समालोचक येऊन पारितोषिक घेऊन जायचं आहे. जय मात्रे. रंजन दादा भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचा पारितोषिक लागलेला सत्कारसाठी.